दुकानदाराच्या बाबतीतले विषय आता हे माझ्या बाजूला सगळे स्वस्त धान्य दुकानदार आहेत. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या अडचण काय आहेत की आज पॉसच्या माध्यमातून धान्य वाटा ही शासनाचा नियम आहे, पण पॉस मशीन चालत नाहीत कारण इंटरनेटचं जे इंटरनेट म्हणजे जे सर्व्हर लागतं ते सर्व्हर डाऊन आहे आणि सर्व्हर डाऊन असल्यामुळे आज पॉस मशीन चालत नाहीत. सगळ्या लोकांनी पॉस मशीन जमा करण्यासाठी इथं तहसील कार्यालयात आणलेल्या आहेत. त्यांना आज त्यामुळे सामान्य माणसाला धान्य मिळत नाहीये. मला म्हणायचं शासनाची जबाबदारी आहे की एकतर सर्व्हरचा प्रश्न सोडवला पाहिजे, अन्यथा ऑफलाईनवर ते स्वीकारलं पाहिजे आणि त्यांचे जे काही कमिशन आज दिलं जातं तुटपुंज 150 रुपये प्रति क्विंटल दिलं जातं. मी विधानसभेत सुद्धा आवाज उठवलेला आहे. कुठल्याही परिस्थितीत 150च्या ऐवजी त्यांना 300 रुपये द्यावं, जेणेकरून त्यांचा जो खर्च आहे तो भागवला जाऊ शकेल आणि मग ज्या काही चोऱ्या लबाड्या करण्याच्या तक्रारी आज दुकानदाराच्या प्रति सामान्य लोक करतात ते पण होणार नाही असं माझं 100% विश्वास आहे. त्यामुळे त्यांचं कमिशन हे वाढलं पाहिजे अशी पण अपेक्षा आहे. KYC कराव्यात असं पद्धतीच्या त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात आलेल्या आहेत, पण त्याच्याकडून चार्ज न घेता कराव्यात असं सांगितलं. त्यांना निदान 50 रुपये जर चार्ज घेऊ दिला तर ते KYC सुद्धा सगळ्या लोकांचं करू शकतात असं त्यांचं मत त्यांनी निवेदनात मांडलेलं आहे. अशा अनेक ज्या काही त्यांच्या म्हणणं आहेत किंवा मागण्या आहेत त्या त्यांनी आज शासन दरबारी मांडल्यात. आम्ही त्या तहसीलदारांपुढे दिल्यात. तहसीलदारांच्या माध्यमातून शासनाने याची नोंद घ्यावी आणि त्यांचे प्रश्न सोडवावे, जेणेकरून सामान्य माणसं जे पिवळ्या रेशन कार्डवाले केशरी रंगाच्या रेशन कार्डवाले आहेत त्यांचे प्रश्न सुटतील. आज रेशन कार्ड सुद्धा मिळत नाही, तो एक वेगळा प्रश्न आहे. त्याच्यानंतर अनेक लोकांना त्यांच्यामध्ये एका मोठ्या कुटुंबाचं एकच रेशन कार्ड असेल तर एका रेशन कार्डला एकच योजना लागू होते, म्हणून बऱ्याचदा लोकांनी विभाजन केलेले आहेत, रेशन कार्ड विभाजन केलेत आणि रेशन कार्ड विभाजन केल्यामुळे सुद्धा अनेक लोकांना अडचणी निर्माण झाल्या. त्यांच्याजवळ रेशन कार्ड नाहीयेत, त्यांना आता अनेक बाकीच्याही योजनांपासून मुकावं लागतंय. मला वाटतं एकंदरच या प्रश्नांची सोडवणूक शासनाने गांभीर्याने